जेवणाची चव वाढवणारी खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी सगळ्यांनाच आवडते। तीच वडी आज जरा आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहे। या वडीमध्ये आपण बेसन पीठ त्याचसोबत ज्वारीचं पीठ देखील वापरणार आहे। नमस्कार, मी सोनाली नेस्टक्यून रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठापासून बनवलेली खमंग कोथिंबीर वडी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कोथिंबीरीच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक जुडी कोथिंबीर लागणार आहे। तर ही कोथिंबीर मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। कोथिंबीर निवडताना याची जाड देठ आपल्याला घ्यायची नाहीये। कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला सुकवून घ्यायची आहे। कोथिंबीरीमधलं सगळं पाणी निथळल्यानंतर अशी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। आता एका मिक्सिंग बाउलमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 वाटी बेसन पीठ व पाऊण वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे। शिल्लक राहिलेलं ज्वारीचं पीठ आपल्याला लागेल तसं आपण नंतर यूज करणार आहे। वडी कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाची पिठी घालायची आहे। त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत। रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा चमचे जिरे व अर्धा चमचा ओवा घालून पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ती हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालत आपल्याला हे पीठ आता चांगलं मळून घ्यायचं आहे। मी इथे पारंपरिक पद्धतीने जशा गोल वड्या तयार केल्या जातात त्याच पद्धतीचे ह्या वड्या बनवत आहे। तुम्हाला जर चौकोनी आकाराच्या वड्या करायच्या असतील तर पीठ पातळ थोडंसं ठेवून तुम्ही या वड्या चौकोनी आकाराच्या देखील बनवू शकता। कोथिंबीर वडी बनवताना पाणी आपल्याला एकदम घालायचं नाहीये, तर पिठाचा अंदाज घेत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। आणखी 2 चमचे पीठ ज्वारीचं मी यामध्ये घातलेलं आहे। बाकीचं शिल्लक राहिलेलं पीठ तसंच ठेवायचे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तेल घालून पुन्हा चांगलं पीठ मळून घेतलंय। तुम्ही पाहू शकता इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे। वड्या उकडण्यासाठी चाळणीला आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचंय। तेल लावल्याने वडी खाली चिकटणार नाही। आता आपल्याला थोडंसं तेल हातावरती घ्यायचंय, म्हणजेच आता आपल्याला वड्याचे रोल बनवायचे तर त्याचं पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही। वड्या बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे। त्या पिठाचा आपल्याला या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला पातळ जाड ज्या पद्धतीचा रोल हवा आहे त्या पद्धतीचा रोल तुम्ही तयार करू शकता। तर इथे आपला मीडियम साईजमध्ये रोल मी ठेवलेला आहे। तर या पद्धतीने आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत। पहिला रोल आपला बनवून तयार झाला। आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा रोल बनवून दाखवते। इथे आपले सगळे रोल तयार करून झालेले आहेत वड्या बनवण्यासाठी। आता याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे। त्यासाठी मोठं पातेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाची काप घालायची आहे। तुमच्याकडे जर वड्या उकडण्यासाठी स्टीमर असेल तर त्यामध्ये तुम्ही वड्या उकडू शकता। या वड्या झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं उकडून घ्यायच्या आहेत। या वड्या उकडल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। वड्या थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या वड्या सगळीकडून शिजलेल्या आहेत। या वड्या आता आपल्याला कट करून घ्यायच्या। त्यासाठी ह्या वड्या मी काढून घेते। आता चॉपिंग बोर्डवरती मी ह्या वड्या कट करून घेते। तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या अख्ख्याच्या अख्ख्या चांगल्या व्यवस्थित निघलेल्या आहेत। वड्या कट करताना चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं। याने चाकूला पीठ चिकटणार नाही आणि वड्या व्यवस्थित कापल्या जातील। तुम्ही आता पाहू शकता सगळ्या वड्या आपल्या व्यवस्थित कट झालेल्या आहेत। वड्या कुठेही तुटल्या गेलेल्या नाही आहेत। अख्ख्याच्या अख्ख्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त व्यवस्थित आपली वडी तयार झालेली आहे। याच पद्धतीने मी बाकीच्या देखील वड्या कट करून घेत आहे। वड्या तळण्यासाठी इथे मी 2च वड्या कट केलेल्या आहेत। एक वडी मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे। फ्रीजमध्ये वड्या 2-3 दिवस आरामात टिकतात। आपल्या सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत कट करून। आता याला आपल्याला फ्राय करायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता अख्खीच्या अख्खी व्यवस्थित आपली वडी तयार झालेली आहे। वड्या मी थोड्याच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी जो आपला डेलीचा भाजी चपातीचा जो तवा असतो त्यावरतीच तेल टाकून या वड्या फ्राय करून घेणार आहे। तुम्ही या वड्या जास्त तेलात देखील तळू शकता। तव्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे। त्यावरती मी या कट करून घेतलेल्या वड्या घालत आहे। एक करून मी सगळ्या वड्या या तेलामध्ये सोडलेल्या आहेत। त्या वड्या एका बाजूने 3-4 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर अजून एक पळी तेलाची मी याला मध्ये सोडलेली आहे। 3-4 मिनिटानंतर एका बाजूने आपली वडी फ्राय केली गेली आहे। आता ही वडी आपल्याला दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी फ्राय करायला पलटून घेत आहे वडी।
3-4 मिनटं दुसऱ्या बाजूने आपल्याला ही वडी फ्राय करून घ्यायची आहे। आता तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने आपल्या वड्या चांगल्या फ्राय केल्या गेल्या आहेत। या वड्या मस्त कुरकुरीत होतात, तळून घेतल्यानंतर तर आणखी कुरकुरीत होतात। या वड्या मी कमी तेलामध्ये फ्राय केलेल्या आहेत। तुम्ही या वड्या तेलामध्ये तळून घेतल्या तर ह्या आणखी जास्त कुरकुरीत होतात। ज्वारीचे पीठ टाकून बनवलेल्या ह्या आपण कोथिंबीर वड्या खायला खमंग आणि कुरकुरीत होतात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेट होईल, तोपर्यंत